आदाब नमस्कार, मैं विजय शेख। आप देख रहे हैं चैनल। आपने हमारा चैनल अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो जल्द से जल्द सब्सक्राइब कर ले, ताकि हमारी वीडियो आपके मोबाइल यूट्यूब पर आप सबसे पहले आपको देखने मिले। धन्यवाद। छत्रपति शिवाजी महाराज की जय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? निषेध असो, निषेध असो, पहलगाम कश्मीर में हुए कायराना हमले के विरोध में पूर्व मुख्यमंत्री उद्धव बालासाहेब ठाकरे साहब के आदेश पर माननीय साईनाथ तारे साहब भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख एवं जिला प्रमुख मनोज गेज लोकसभा संयोजक हनुमान पाटिल महानगर महापौर अरुण पाटिल जिला सचिव राजाभाव पुण्यार्थी संघ के जिला पदाधिकारी वैशालीताई मेस्त्री की उपस्थिति में कायरतापूर्ण हमले का विरोध करने एवं हिंदू भाइयों को श्रद्धांजलि देने के लिए दिनांक किया गया। इस कायरतापूर्ण हमले में जिन बहनों की जान चली गई 24 अप्रैल 2025 को शाम 05:30 बजे छत्रपति शिवाजी महाराज चौक पर विरोध प्रदर्शन किया गया और पाकिस्तान विरोधी और चरमपंथ विरोधी नारे लगाए गए। काठवाले मनीष गिरी, शांताराम जाधव, विजय गायकवाड, कुमार श्रीराम, ललित राऊत, मीरा भानुशाली, वर्षा पाटील, नौसोबा अंसारी, सुनीता तारे, रचना चौधरी, नितीन मात्रे, भाई वांगे, भाई काठवाले, वसंत पुजारी, राजू पाटकर प्रथम शिवसेनेक और भिवंडीकर नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। काश्मीर मध्ये जो अतिरेक्यांचा हल्ला झाला, त्या अतिरेकी आपल्या देशामध्ये सहजगत्या आले आणि सहजगत्या एका टुरिस्ट पॉईंटवरती, बेलगाम येथील जे टुरिस्ट पॉईंट आहे ते खूप फेमस आहे आणि अशा टुरिस्ट पॉईंटवरती जे लोक फिरायला गेले होते त्यांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या घालून मारण्यात आलं। आज आपल्या या देशामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे। गेली 7 वर्ष राष्ट्रपती राजवट लागू होती आणि आमच्या गव्हर्नमेंटने, आमच्या सरकारने मोठे मोठे दावे केले होते की काश्मीरच्या कोणत्या घरामध्ये किती आतंकवादी राहतात त्याचा पूर्णपणे डेटा हा गव्हर्नमेंटकडे आहे। सन्माननीय अजित डोभाल असतील, सन्माननीय मुख्यमंत्री पंतप्रधान असतील, सन्माननीय गृहमंत्री अमित शहा जे असतील, यांच्याकडे पूर्ण काश्मीरमध्ये किती आतंकवादी आहेत याचा पूर्ण डेटा आमच्या सुरक्षा यंत्रणेकडे आहे। असं असताना आमच्या देश बांधवांवरती हा हल्ला झाला। 28 नागरिक, निरपराध नागरिक मारले गेले। याला कारणीभूत कोण? काल आम्ही पाहतो, काल आपल्या इथे एक आंदोलन उभारलं गेलं। या आंदोलनाला नाव दिलं होतं हिंदू महासभा, सकल हिंदू समाज या नावाने आंदोलन केलं। पण आंदोलनामध्ये गृहमंत्रालयाविषयी, संरक्षण खात्याविषयी, आपली जी रॉ एजन्सी आहे यांच्याविषयी एक शब्दही धिक्काराचा उच्चारला गेला नाही, याचं दुःख माझ्या मनात आहे। या कारणे हमल्याला सुरक्षा यंत्रणा कारणीभूत आहे। या हमल्याला आमची गुप्तहेर संघटना कारणीभूत आहे। या हल्ल्याला केंद्र सरकार कारणीभूत आहे आणि अशा निरपराध माणसांचा बळी जाण्याला कारणीभूत असलेल्या सर्व संघटनांचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि म्हणून 28 नागरिक मारले गेले। आपल्या डोंबिवलीमध्ये 3 नागरिक मारले गेले। मित्रांनो, काल परवा 2014 पर्यंत
जोपर्यंत बीजेपीची सत्ता आली नव्हती तोपर्यंत आंदोलनामध्ये म्हटलं जायचं दूध मांगोगे तो खीर देंगे और काश्मीर मांगोगे तो चीर देंगे। माझा केंद्र सरकारला प्रश्न आहे की कधी तुम्ही पाकिस्तानला चिरणार? आमच्या 28 निरपराध नागरिकांचा बली केलेला आहे, त्याचा बदला तुम्ही कधी घेणार? जर तुम्हाला कारवाई करता येत नसेल तर हातात बांगड्या भरा। आज अशा पद्धतीने आमच्या देशामध्ये जर निरपराध नागरिक मारले जाणार असेल तर तुम्हाला खुर्चीवरती बसण्याचा कोणताच अधिकार नाही। आणि म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री पंतप्रधान, सन्माननीय गृहमंत्री अमित शहाजी आणि रॉ एजन्सीचे सर्व पदाधिकारी, संरक्षण यंत्रणेचे सर्व पदाधिकारी, तुम्हाला आपल्या पदावरती राहण्याचा नैतिक अधिकार नाही आणि म्हणून तुम्ही राजीनामे दिले पाहिजेत। मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान, मुर्दाबाद 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 पाकिस्तान, मुर्दाबाद। मी या पाकिस्तानला सांगू इच्छितो, आमच्या देशाच्या बरोबर तुमची लायकी नाही। आज आमच्या पंतप्रधानांनी जर आव्हान केलं की या पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे तर या देशातील सर्व हिंदू नागरिक, सर्व देशभक्त नागरिक हे उद्याला पाकिस्तानच्या सीमेवरती असतील तर त्याच्यामध्ये हे शिवसैनिक सर्वात पुढे असतील। कारण जेव्हा जेव्हा धर्मावरती घाला येतो, जेव्हा जेव्हा देशावरती घाला येतो तेव्हा तेव्हा माझा हा देश बांधव, देशभक्त हा देशाच्या रक्षणासाठी पुढे उभा असतो। आणि म्हणून पुन्हा एकदा मी या हमल्यामध्ये ज्यांच्यामुळे हा हमला झाला, ज्यांनी हा हमला केला अशा सगळ्यांचा मी जाहीर धिक्कार करतो आणि निषेध करतो। सन्माननीय मनोज जगे यांना विनंती करतो। आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार, त्याचप्रमाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख साईनाथ तारे साहेब यांच्या सूचनेनुसार आज भिवंडी शहरातील आणि भिवंडी ग्रामीण, भिवंडी लोकसभेच्या वतीने आज या ठिकाणी अतिरेक्याने जो हल्ला केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी सर्व शिवसैनिक या ठिकाणी जमा झालेले आहेत। गेले अनेक वर्ष आपण पाहतो की दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आपण असे निषेध मोर्चे काढतो, निषेध व्यक्त करतो, राजीनामे मागतो, परंतु हे सरकार निर्गट्टी आहे। यांचे जे गृहमंत्री आहेत, गृहमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी डिक्लेअर केलेलं आहे याच्यानंतर अतिरेकी हल्ला होणार नाही। जम्मू काश्मीर हे आपलं आहे, परंतु आज अशी परिस्थिती आहे, हल्ला झाल्यानंतर सुद्धा 28 लोकांचं प्राण जाऊन सुद्धा कुठलाही गृहमंत्री राजीनामा द्यायला तयार नाही। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असो की देशाचा मुख्यमंत्री असो, अशा या दहशतवादी हल्ल्याला आपण जबाबदार धरतो, परंतु ही मंडळी राजीनामा द्यायला तयार नसते आणि याच्यामध्ये काही सुधारणा करायला तयार नसते। आज पोलीस डिपार्टमेंट आहे, त्याचप्रमाणे मिलिटरी आहे, या सर्वांना माहिती असते काय होणार आहे काय नाही। काही प्रमाणात हाताच्या बोटावर मोजता येणारे अतिरेकी आहेत, पण यांचा बंदोबस्त सुद्धा या देशाला करता येत नाही। त्यामुळे या ठिकाणी या शिवसेनेच्या वतीने आम्ही अतिरेकी हल्ल्याचा निषेध करतो आणि आमची मागणी आहे की भारताचे जे गृहमंत्री आहेत यांनी हा राजीनामा द्यावा, या प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा। कारण अतिरेक्यांना जर त्यांना सांभाळता येत नसेल, त्यांना जर कंठस्नान घालता येत नसेल आणि निर्भरात पर्यटक आणि निर्भरात नागरिक जेव्हा मरतात त्याबद्दल दुसऱ्या दिवशी ते दुःख व्यक्त करतात, परंतु कारवाई अशी ठोस कारवाई करत नाही। याला कारणीभूत पाकिस्तान आहे, मग पाकिस्तान कारणीभूत असताना सुद्धा कारवाई का करत नाही याचा प्रश्न सर्व भारतीयांना आहे। म्हणून या ठिकाणी आपण निषेध व्यक्त केलेला आहे आणि गृहमंत्र्यांचा या ठिकाणी आपण राजीनामा मागत आहे। धन्यवाद। एक साथ सावधान।